बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते। थोड्याच वेळात अमित शहा मुंबईहून भोपाळला रवाना होणार आहेत। 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता मध्य प्रदेशचा दौरा करणार आहेत। एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवरती दाखल झालेले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट विमानतळावर अमित शहा यांची भेट घेणार आहेत। महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता मध्य प्रदेशचा दौरा अमित शहा मुंबईहून भोपाळला रवाना होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहात एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये अर्ध्या तासापासून चर्चा झाली आहे। एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसात दुसऱ्यांदा अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। थोड्याच वेळात आता अमित शहा हे मुंबईहून मध्य प्रदेशला रवाना होणार आहेत। महाराष्ट्राचा 2 दिवसांचा दौरा झाल्यानंतर आता ते मध्य प्रदेशचा दौरा करणार आहेत, भोपाळला जाणार आहेत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, थोड्याच वेळात आता अमित शहा मुंबईहून भोपाळला रवाना होणार आहेत, मात्र त्याआधी आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अर्ध्या तासापासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। ही दुसरी भेट आहे अमित शहा आता या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा अमित शहा यांची भेट घेत आहेत। नीलम, नक्कीच ही दुसरी भेट आहे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या दरम्यान। आता अर्धा तास झाला जवळपास। या भेटीमध्ये काय चर्चा केली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण गेल्या 2 दिवसापासून राजकीय उलथापालथ जे आहे ते आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहतोय। यासोबत जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्याबाबत तक्रार केल्याची देखील माहिती आहे, कारण अर्थ खात्याकडून त्यांच्या मंत्र्यांना जे आहे ते निधी दिला जात नाही आणि या प्रकारची तक्रार जी आहे ती अजित पवारांच्या बाबत अमित शहा यांच्याकडे केलेली पाहायला मिळते। त्याच्यामुळे नेमकं या बैठकीत काय सुरू आहे, या बैठकीबाबत अजित पवार यांच्या बाबत काय म्हटलं जातं का याकडेच लक्ष असणार आहे। मात्र थोड्या वेळातच जे अमित शहा आहेत ते आता सह्याद्री अतिथीगृहातून निघतील आणि एअरपोर्टला पोहोचतील। मात्र एअरपोर्टला जे आहेत ते मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची वेगळी बैठक होणार आहे। त्यामुळे या 2 वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत। याआधी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची एकत्र बैठक होणार होती, मात्र आता उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक सुरू आहे आणि एअरपोर्टला जे आहे ते मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर काल आपण पाहिलं रायगडावरती भाषण झालं होतं। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी दिली गेली, मात्र या ठिकाणी अजित पवार यांना भाषणासाठी संधी दिली गेली नाही। त्यानंतर सुद्धा चर्चांना उधाण आलं होतं आणि आता आपण जर पाहतोय अमित शहा हे आता मुंबईहून रवाना होत आहेत। यावेळी सुद्धा एकनाथ शिंदे हे भेटीसाठी पोहोचलेले आहेत, तर मुख्यमंत्री हे आता या ठिकाणी विमानतळावर त्यांची भेट घेणार आहेत, बैठक घेणार आहेत, चर्चा करणार आहेत। मात्र या ठिकाणी अजित पवार कुठेही दिसत नाहीयेत। अजित पवार जे आहेत ते बारामतीला आहेत। बारामतीला त्यांचा नियोजित दौरा होता, त्यामुळे ते आज इकडे नसणार आहेत याबाबत त्यांनी आधी स्पष्ट सांगितलं होतं। मात्र एकनाथ शिंदे जे आहेत ते इकडे पोहोचलेले आहेत। याआधी देखील आपण पुण्याला जर बघितलं तर पुण्याला अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली होती। अजित पवार हे आपल्या मंत्र्यांना निधी देत नाहीत या सगळ्या संदर्भात तक्रार केल्याची माहिती होती। आता अमित शहा या सगळ्या संदर्भात त्यांना काय सांगतायत का किंवा याच्या बाबत काय निर्णय घेतलाय का हे देखील त्या बैठकीत समजणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा यांची होणारी जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। महायुतीमध्ये समन्वय कसा असणार आहे हे या बैठकीतून ठरणार आहे। जी नक्कीच आपण पाहिलं तर अमित शहा यांचा महाराष्ट्राचा हा दौरा 2 दिवसीय दौरा होता। या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री पदाचा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता होती। त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाशिक असेल किंवा मग रायगड असेल या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा काय सध्या तरी सुटलेला पाहायला मिळत नाही। मात्र अमित शहा आल्यानंतर या 2 दिवसांमध्ये तो तिढा सुटेल अशा प्रकारची आशा होती, मात्र याबाबत अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। अमित शहा मुंबईतून गेल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करतात का याकडे लक्ष असणार आहे। त्यामुळेच अमित शहा आणि मुख्यमंत्री यांच्यातली एअरपोर्टवरची बैठक जी आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे या 2 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसंदर्भात काय निर्णय घेतला जातो का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। जी नक्कीच उमेश, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।